बीडमधील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता चंद्रकांत बोराडे आज तब्बल 30 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त बीडमधील पीडब्ल्यूडी कार्यालयात आज सायंकाळी विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या कार्यकाळात बोराडे यांनी बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात अनेक महत्त्वाचे रस्ते, पूल आणि शासकीय इमारतींची कामे यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. मी 30 वर्षापूर्वी 1996 साली जालना येथे कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरीस लागलो. जालना येथे 2 वर्ष सेवा केल्यानंतर माझी बदली बीड जिल्ह्यात गेवराई येथे झाली. नंतर गेवराईनंतर बीड, लातूर, धाराशिव या ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळाली. त्याच्यातून आम्ही अंदाजपत्रक वगैरे सादर करून नंतर सर्व आपले पालकमंत्री माननीय आमदार महोदय यांच्या प्रयत्नातून हे सर्व मंजुऱ्या मिळाल्या आहेत. सुरुवातीला शासकीय नोकरीमध्ये लागताना त्या आधी तुम्ही कसं शिक्षण घेतलं, काय त्याचं शिक्षण आपलं कुठं झालं, काय? माझं प्राथमिक शिक्षण तालुका केस गोटेगाव येथे, माध्यमिक शिक्षण अंबेजोगाई योगेश्वरी नूतन विद्यालय. नंतर त्यापुढे मी पॉलिटेक्निक पुरणमल लाहोटी लातूर. त्यावेळेला पॉलिटेक्निकला फार किंमत होती 1987 साली. मी तिथून प्रथम श्रेणीत पास. तुमच्या एवढ्या कारकिर्दीमध्ये खूप छान काम झालं. तुमच्या विकासामध्ये तुमचा काही वाटा आहे. त्याचा आदर्श पुढं भविष्यात त्या लाईफमध्ये तुम्ही कसं करणार किंवा इतर जे आम्ही देणार आहेत त्यांना काय सांगणार? त्यांना मी ह्या इमारती वगैरे पूर्ण व्यवस्थितरित्या क्वालिटी आणि दर्जा ठेवून गुणवत्तापूर्वक इलिव्हेशन प्लॅन नुसार माननीय जिल्हाधिकारी साहेब जसे सजेशन देतील किंवा आमचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता साहेब त्यांनी त्यांच्याप्रमाणे कामं पूर्ण करावे. बीड जिल्ह्यासह तुम्ही इतर जिल्ह्यामध्ये देखील काम केलेलं आहे. बीडचा अनुभव आणि इतर जिल्ह्याचा अनुभव काय वेगळा आहे? त्याच्यामध्ये कसं आहे, बीडचे लोक दिलखुलास मोकळे मनाचे आहेत. तसं हा शासकीय नियम आहे सर की 1 महिन्याच्या मंथ एंडला आपण रिटायर होतो. जर माझी बर्थडे 5 मे असती तर मी 31 मेला रिटायर झालो असतो. माझी बर्थडे 1 ते 5 तारीख असती तर त्याच्या बिफोरच्या महिन्यात. म्हणून सेवानिवृत्ती नियमानुसार सर्व माझ्या ओळखीचे वगैरे असल्यामुळे माझं कुठलंही काम रुकलं नाही. मीडियाची मदत, पूर्ण आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची. मला इथे माझ्या कार्यकाळात 2-3 जिल्हाधिकारी झाले. सर्व माननीय जिल्हाधिकारी महोदयांना पण मला प्रोत्साहनच दिलं. अजितदादा तुम्ही असताना आता अजितदादांचा तुमचा थोडा संपर्क झाला. कधी अजितदादाशी काही म्हणजे जवळीकता काही साधता आली का? शासकीय श्रमगृहावर कामाच्या भूमिपूजना प्रसंगी सहकार संकुल, तुमचं महसूल भवन मध्ये दादांची माझी जवळीक आली. दादांनी मला अशा सूचना दिल्या की फक्त काम. विश्रामगृहात सुद्धा कोणी खासगी लोकांना इथं वास्तव्य द्यायचं नाही. दादांच्या आता काही पुढे येणार आहेत नाही असं काही नाही. तर मंजुरीच्या स्तरावर आहेत जे प्रोजेक्ट राहिलेत ते पूर्ण करणार आपले बीड जिल्ह्याचे त्या पालकमंत्री असल्या. बिलकुल आहे, बिलकुल. माझ्या रिटायरमेंट मध्ये ह्या बिल्डिंग मला इथंच म्हणजे स्थायिक झालेलं आहे मी. मला त्या बिल्डिंग पाहून पूर्ण झाल्या की माझ्या मनाला काहीतरी समाधान लागेल किंवा आपल्या कार्यकाळात हे वास्तू तयार झाली. नवीन अधिकाऱ्याला येणारा मी पूर्ण याची माहिती दिली प्रोजेक्टची सगळ्या, आणि त्यांना वेळ प्रसंगी मदतही करेल. त्यांनी पण माझंच अनुकरण करून हेच कार्य पुढं नाही. तुम्हाला कसं लाभ लागेल, तुम्ही त्यांना कसं फेस केलं? यामध्ये कसं आहे की माझी पदोन्नती 2021 मध्ये उपअभियंता साबा उपविभाग बीड या पदावर झाली. तेव्हापासून माझा थेट माननीय जिल्हाधिकारी महोदयाशी संपर्क येण्यास सुरुवात झाली. 2021 पासून आदरणीय राणा विनोद शर्मा सर, दीपा मुंडे मॅडम, अविनाश पाठक सर, आताचे
विवेक जॉन्सन सर त्यांच्या संपर्कात काम करण्याची योग आला. आमच्या सर्व वृत्तवाहिन्यांच्या वतीने तुम्हाला हे तुमच्या आयुष्यासाठी लक्ष्याची शुभेच्छा आणि त्याच्या वाढदिवसाच्या आज शुभेच्छा. यस, खूप खूप आपला आभारी आहे. धन्यवाद.